आणि आता काही राजकीय अपडेट्स। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार, तर स्थानिक निवडणूक पूर्वी निर्णय येण्याची शक्यता। असीम सरोदे यांची माहिती। धनुष्यबाण पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचं। वकील असीम सरोदे यांची ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य घडल्याची सूत्रांची माहिती। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, पक्षाला किंमत मोजावी लागते। अजित पवार यांची भुजबळांविरोधात बैठकीमध्ये नाराजी। आगामी निवडणुकांसाठी युतीबाबत स्थानिक स्तरावरती निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांचा सूर। आगामी निवडणुकांसाठी पुढील आठवड्यामध्ये अधिकची चर्चा करणार, अजित पवार यांची ही माहिती। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभर आंदोलन करेल। सकाळी 11 वाजता आंदोलनाला होणार सुरुवात। जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवरती धडकणार मोर्चा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना करणार मदत। मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत। राज्य सरकारची ही घोषणा। सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न म्हणजे संविधानावर हल्ला। वकील राकेश किशोर अंधभक्तांचा बाप दिसतो। सामनातून ही सळकून टीका। राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तात्पुरती योजना, तर माजी मंत्री के.सी. पाडवी यांचा महायुती सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे काहीच नियोजन नाही, के.सी. पाडवी यांचा हा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयही सुरू।